नमस्कार मित्रांनो, पल्लवी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे सांबार आणि इडली। बघा, ह्या सांबारसाठी आता मी सगळं भाज्या कट केले। त्याच्यामध्ये दुधी भोपळा, शेंगा आणि तुरी डाळ ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। हे बॅटर बघा इडलीचं, आणि अर्ध्या इडल्या मी करून रेडी आहेत माझ्या। हे बघा, आता मी सांबार बनवणार। तेल चांगलं गरम झालेलं आहे। तेल गरम होऊन द्यायचं। त्यानंतर मी 1 चमचा मोहरी घातले त्याच्यामध्ये। मोहरी चांगली तडतडली पाहिजे आपली। त्यानंतर जिरं टाकायचे 1 चमचा। जिरं पण चांगलं तडतडलं पाहिजे तेलामध्ये। त्यानंतर हे बघा, आता आपण काय चांगली तडका बसला पाहिजे। आता हिरवी मिरची थोडी, जेणेकरून जास्त तिखट नको आपल्याला, हिरवी मिरची 2 ते 3 टाकायचे आहेत, ज्याप्रमाणे आपल्याला तिखट पाहिजे त्याप्रमाणे। त्यानंतर मी कढीपत्ता टाकत आहे। कढीपत्ता पण तडतडतोय पहा, असा तडतडला पाहिजे, त्यांनी टेक्स्चर स्मेल। हे आलं आहे, लसूण बारीक कटिंग करून घेतले मी लसूण। आपल्याला जेवढं बनवायचे त्याप्रमाणे त्यांचे कंटेंट्स आपण घेऊ। हे अद्रक सुद्धा बारीक कटिंग करून घेतलेलं आहे। ज्या पद्धतीने तिखट लागतं त्या पद्धतीने आपण आपल्याप्रमाणे बनवायचे। 2 मोठे कांदे कटिंग करून घेतलेत। आलं आणि लसूण थोडा ब्राऊन झाला की मी कांदा टाकलाय त्याच्यामध्ये। कांदा पण चांगला ब्राऊन करून घ्यायचा आहे, लालसर जास्त नाही, थोडा ब्राऊन करून घ्यायचा आहे कांदा ब्राऊन होईपर्यंत आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। 5 पॅनवर केलं तरी चालेल, स्लो पॅनवर केलं तरी चालेल, जेणेकरून फास्टवरच ठेवायचं। त्यानंतर आपण टोमॅटो ॲड करणार आहे त्याच्यामध्ये। 1 टोमॅटो घेतला आहे मी कटिंग करून। कांदा लालसर होईपर्यंत थोडा वेळ लागतो। मी स्लो कुकवरच बनवलेला आहे। हे बघा, आता मी 1 टोमॅटो घेतला आहे कटिंग करून। टोमॅटो पण थोडा ब्राऊन होऊन द्यायचा, जास्त पण नाही ब्राऊन होऊन द्यायचा टोमॅटो। थोडं उकळी येऊन द्यायची त्याला। त्यानंतर चवीनुसार जसं आपल्याला तिखट पाहिजे त्याप्रमाणे आता मी 3 ते 4 चमचे तिखट ॲड केलं याच्यामध्ये। 1 चमचा हळद, जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे। त्यानंतर 1 चमचा धना पावडर। मी आता इथे बादशाह मसाला, सांबार मसाला यूज केलेला आहे। हे पूर्ण 10 वाला पॅकेट्स असतं, ते मी पूर्ण त्याच्यामध्ये वापरलेलं आहे बादशाहचं। त्याने स्मेल पण आणि तिखटपणा पण कमी येतो त्या मसाल्याला। तो पूर्ण मी ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये। मिश्रण सर्व एकजीव करून घ्यायचं आपलं। हे पहा, जसं बादशाह मसाला ॲड करतो आपण तसा ब्राऊन होत जातो कलर। त्यानंतर आपण भाजी कटिंग केलेली त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत, आणि 1 ग्लास पाणी ॲड केलं। आणि ज्या पद्धतीने आपल्याला पाहिजे, जास्त कमी, त्यानुसार मी पाणी ॲड केले। मीठ ॲड केलेलं आहे, आणि 3 ते 4 शिट्ट्या मी कुकरला घेतलेल्या आहेत। सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं। मसाला सर्वीकडे पसरला पाहिजे।